पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सरावली या उपकेंद्रात गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसाठी शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मात्र हे नियोजित शासकीय शिबिर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8 जुलै रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात 13 हाय रिस्क गरोदर महिला दाखल होत्या। मात्र या महिलांची तपासणी न करता केवळ लसीकरण देऊन आपली जबाबदारी निभावून नेण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार दर मंगळवारी उपकेंद्रांच्या ठिकाणी गरोदर माता तपासणी शिबिरे घेण्यात येणार होती। यामध्ये डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविकांची उपस्थिती अनिवार्य आहे। मात्र सरावली उपकेंद्रावर डॉक्टर कुणाल सोनावणे आणि समुदाय अधिकारी अनुपस्थित होते। या केंद्रावर केवळ या शिबिराच्या वेळी एनएम म्हणजेच ANM आणि आशा वर्कर्सच उपस्थित होत्या। तर सरावली गावातील स्थानिक आशा वर्कर्सच्या म्हणण्यानुसार डॉक्टर कुणाल सोनावणे हे 15 ते 20 दिवसातून काही तासांसाठी या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात येतात। उपकेंद्रात नियमितपणे येणे, गरोदर माता व अन्य रुग्णांची तपासणी करणे ही त्यांची जबाबदारी आहे। मात्र काही घटना घडल्यास सर्वस्वी आमच्यावर ढकलले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। माझे नाव नीतू अर्जुन कैला, सरावली उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड। आजचे लसीकरण सत्र झालं, पण ते आता सध्या म्हणजे तात्पुरत्या शिस्टात दिलेल्या आहेत, त्या सध्या लसीकरणाला आलेल्या आहेत। डॉक्टर नाही आणि नेमकं नाही। आधी सिस्टर आणि असायच्या तर व्यवस्थित लसीकरण व्हायचं। हाय रिस्क म्हणजे गरोदर माता असते वगैरे, त्यांच्या सगळ्या भेटी, काय प्रॉब्लेम असेल ते सगळ्या व्यवस्थित चर्चा तपासणी व्हायच्या। आता फक्त तात्पुरतं लसीकरण होतं, फक्त दिवसापुरतं, आणि नंतरच्या भेटी वगैरे काय त्यांचं काही भेटत नाही। कोणीच नाही, त्या सिस्टर आलेल्या लसीकरणाला त्यांनीच चेक केलेले। सध्या माझ्या ह्याच्यात पाड्यात 1 आहेत आणि दुसऱ्या आशा आहेत, त्यांच्या पण आहेत। माझ्या 3 हाय रिस्क माता आहेत। माझ्या 2 आहेत। माझ्या पण 2 आहेत। माझ्या 3 आहेत। म्हणजे सगळ्या हाय रिस्क मध्ये आहेत, त्यांच्यासाठी जर ते गावातून किंवा उपकेंद्रात आणायचं तर तिथं तुम्ही असतं का उपस्थित? नाही। मग तुमच्यासाठी ऑप्शन काय? आता आम्हाला डायरेक्ट आशागड किंवा कॉटेजला घेऊन जावं लागतं। जर एम्ब्युलन्स मागवायची असेल तर एम्ब्युलन्स नाही। 108 ला कॉल केल्यावर अर्धा 1 तास तर ते कॉलिंग वरच जातो। आता तर रिक्षा पण वेळेवर नाही भेटेल, पावसाचे पण दिवस, रस्ते पण खराब। शक्यता होम डिलिव्हरी कुणाची झाली? या महिन्यात तर नाही सध्या। तुमच्या कार्यक्षेत्रात नाही आता। पण यापुढे होऊ शकतात का असे डॉक्टर? होऊ शकतात। डॉक्टर रोज उपस्थित राहतात? त्यांचं आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं तिकडे प्रायव्हेट असेल तर तिकडेच राहावं, कारण की इथे पण डॉक्टर पाहिजेत, इथे पण डॉक्टर पाहिजे। इथे जर एखादं इमर्जन्सी जर असेल तर डॉक्टराची गरजच आहे। उपकेंद्र कशासाठी आहे? त्या उपकेंद्रात डॉक्टर पाहिजेच। तुम्ही जे असं त्यांच्या संदर्भात काही बोलले तर तुमच्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे, हे नाकारता नाही येणार। माझे नाव नीतू अर्जुन कैला, उपकेंद्र सरावली मधील आशा व ह्या सर्व माझ्या आशा। आज दिनांक 8 जुलै रोजी इथं सरावली गांधीपाडामध्ये लसीकरण होते, परंतु दर मंगळवारी प्रमाणे ANC चेकअप असतो, तरी पण आज डॉक्टर आलेच नाही। हाय रिस्क माता म्हणजे एकूण सरावलीच्या 13 आहेत, तर 13 माता तपासल्या जात नाही। आणि जर त्यांना पुढे काही प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार? सर्व काय, जर माता मृत्यू झाला, पुढे जाऊन जर त्याचे बाल मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आशांवर ढकलली जाते। जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांवरच ही सर्व जबाबदारी का? त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर ANM पाहिजे।
तर विशेष म्हणजे डॉक्टर सोनावणे याच दिवशी म्हणजेच ज्या दिवशी शिबिर होता त्या दिवशी त्यांच्या खासगी म्हणजेच प्रायव्हेट दवाखान्यात सेवा देताना व्हिडिओ फुटेजद्वारे दिसून आले। जेव्हा त्यांची सरकारी जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं, मात्र सरकारी सेवेचा पगार घेत असतानाही खासगी प्रॅक्टिसवर भर देणं ही फसवणूक असून जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे। तर याबाबत आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांना याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी कोणताही ठोस खुलासा न करता डॉक्टर सोनावणे यांची पाठ राखणच केली अशी माहिती तिथून मिळाली आहे। तर डहाणूच्या आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सरावली आणि कैनाड हे दोन्ही उपकेंद्र येत असून यापूर्वीही कैनाड उपकेंद्रात सायनू सावर या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता। त्या प्रकरणात अजूनही योग्य कारवाई झालेली नाहीये। आशागड PHC मध्ये तिघे डॉक्टर असूनही उपकेंद्रांवर एकही डॉक्टर हजर नसणे म्हणजे गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सरकारी यंत्रणेची लोकांसमोरील अपयशी प्रतिमा दर्शविते। तर या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे आणि त्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून निलंबन अथवा बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांकडून होत आहे। तर सरावली उपकेंद्रासाठी डॉक्टर नियुक्त असूनही त्यांचा उपकेंद्रातच गायब असणं हे प्रशासनाचं अपयश नाही का? हाय रिक्स गरोदर मातांपैकी एखाद्याची प्रकृती बिघडली तर जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तर पुढील 8 ते 10 दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयातून सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं डहाणूच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।